किडनी फेल होऊ लागल्यावर योग्य काळजी घेतली नाही तर स्थिती लवकरच गंभीर बनते. त्यामुळे सुरुवातीला काही लक्षणे दिसली की लगेच उपचार सुरू करा. आहार, सवयी बदलणं आणि किडनीवरचा ताण कमी करणं खूप गरजेचं असतं. किडनी फेल होऊ लागताच घ्यावयाची काळजी याविषयी आपण आज सविस्तर माहिती पाहूया. पहिलं महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांकडून योग्य त्या तपासण्या करून घ्या. किडनी फेल होण्याची खात्री करण्यासाठी काही तपासण्या असतात, जसं की सिरम क्रिएटिनिन, युरिया आणि युरिक ॲसिडची चाचणी. GFR ही चाचणी किडनीची कार्यक्षमता मोजते. त्याचप्रमाणे युरिन टेस्टही केली जाते. या टेस्ट तुम्ही डॉक्टरांकडून नक्कीच करून घेऊ शकता. अल्ट्रासाऊंड करून किडनीचा आकार, सूज किंवा अडथळं काय आहेत का हे पाहू शकता. हे रिपोर्ट डॉक्टरांना दाखवून नेमकं कारण आणि टप्पाही समजून घेऊ शकता. त्याचप्रमाणे आहारातही मोठं बदल करणं गरजेचं आहे. जसं की किडनी कमकुवत झाल्यावर आहार हा सर्वात मोठा उपचार असतो. यासाठी तुम्ही काय टाळलं पाहिजे तर मीठ. दिवसाला जास्तीत जास्त 2 ते 3 ग्रॅम मीठ घ्यावं. प्रोटीनयुक्त पदार्थ जसं की मासे, अंडी, मांस, डाळी हे युरिया वाढवतात. पॅक असलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ जसं की चिप्स, बिस्किट, नूडल्स यांचा कमी वापर करा. सॉफ्ट ड्रिंक्स, अल्कोहोल शक्यतो टाळा. भाज्यांचे, फळांचे ज्यूस हेही टाळा. शिजवलेल्या हिरव्या पालेभाज्या माफक प्रमाणात घ्या. दुधी भोपळा, तोंडली, दुधी डाळीचे पाणी, काढून दिलेली डाळ, भात आणि गव्हाचा पातळ आहार तुम्ही नक्कीच घेऊ शकता. सफरचंद, पपई यामध्ये पोटॅशियम कमी असतं, यांचाही समावेश करू शकता. त्याचप्रमाणे उकळलेले पाणी थंड करून पिऊ शकता. औषधांचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. स्वतःहून पेन किलर किंवा अँटीबायोटिक किंवा इतर औषधे अजिबात घेऊ नका. काही औषधे किडनीला थेट नुकसान पोहोचवतात. डॉक्टर सांगतील तीच औषधे वेळेवर घ्या आणि योग्य प्रमाणात घ्या. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनशैलीमध्येही बदल करा. बदल करणं खूप गरजेचं आहे. रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवा. ही दोन्ही किडनी फेल होण्याची प्रमुख कारणं आहेत. त्याचप्रमाणे ताणतणाव कमी करा. योग, ध्यान, श्वसन यासारख्या गोष्टींचा सराव करा. दररोज हलका व्यायाम करा, जसं की चालणं, योगासन. धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे बंद करा. त्याचप्रमाणे पाण्याचं प्रमाणही सांभाळा. जर सूज असेल किंवा श्वास घ्यायला त्रास असेल किंवा मूत्र कमी होत असेल तर पाणी कमी घ्या. डॉक्टर सांगतील त्या प्रमाणातच पाणी प्या. पाणी खूप जास्त घेतल्यास शरीरात द्रव साठतो आणि हृदयावर भार वाढतो. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक आणि घरगुती उपायही तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करू शकता, जसं की गोखरू, त्रिफळा, दशमूळ यांचा वापर किडनीच्या शुद्धीकरणासाठी होतो. त्याचप्रमाणे तुळस, कोथिंबीर पाणी, बार्ली वॉटर जसं की जवसाचं पाणी हलक्या टप्प्यात उपयोगी पडतं, यांचंही तुम्ही सेवन करू शकता. मनःशांती खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे तुमच्या शरीराची नियमित तपासणीही करणं गरजेचं आहे. दर 15 दिवसांनी GFR आणि क्रिएटिनची तपासणी करा. दररोज रक्तदाब चेक करा. मानसिक ताण, चिंता, भीती टाळा. मानसिक स्थिती थेट शरीरावर परिणाम करते. जर ही लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांना भेटा. सूज येणं, सूज डोळ्याच्या खाली, पायावर सूज येणं, मूत्र कमी होणं किंवा पूर्ण थांबणं, थकवा, उलट्या, अंगदुखी, श्वास घ्यायला त्रास होणं, अंधुक दिसणं, गोंधळल्यासारखं वाटणं. किडनी फेल होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात काळजी आणि नियंत्रण हेच उपचार असतात. औषधांपेक्षा आहार, पाणी नियंत्रण आणि जीवनशैलीतील बदल यावर लक्ष दिलं तर किडनीचं आयुष्य वाढवता येतं आणि डायलिसिस नक्कीच टाळताही येऊ शकतं. यासाठी योग्य ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. एकदा का तुमच्या आजाराचं निदान झालं की तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या जीवनशैलीमध्ये नक्कीच बदल करू शकता.